नमस्कार. मराठी वर्गमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही महाटेट किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर एक टॉपिक हमखास येतो, तो म्हणजे विभक्ती. आता खूप जणांना हा विषय थोडासा अवघड वाटतो, पण काळजी करू नका. आज आपण तो एकदम सोप्या भाषेत उदाहरणांसहित समजून घेणार आहोत. 1 मिनिट, आई चाकू भाजी कापते. हे हे काय आहे? वाक्य काहीतरी गडबड वाटतंय. म्हणजे शब्द तर सगळे आहेत पण अर्थ नीट लागत नाहीये. अगदी बरोबर पकडलंस. बघ, या वाक्यात शब्द तर सगळे योग्य आहेत पण ते एकमेकांना जोडलेले नाहीयेत. आणि शब्दांना वाक्यात अर्थपूर्ण रीतीने जोडण्याचं कामच विभक्ती करते. असं समजा की विभक्ती म्हणजे व्याकरणातला एक फेविकॉल आहे, जो या सुट्ट्या शब्दांना एकत्र चिकटवतो आणि एक पक्कं अर्थपूर्ण वाक्य तयार करतो. तर मग ही गोंधळ दूर करण्यासाठी आपण आज काय काय बघणार आहोत, त्याची एक छोटीशी रूपरेखा बघूया. सगळ्यात आधी विभक्ती म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. मग तिचे प्रकार आणि प्रत्यय कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा भाग, कारकार्थ म्हणजे विभक्तीचा अर्थ. मग शब्दांमध्ये प्रत्यय लागण्याआधी काय बदल होतो म्हणजे सामान्य रूप, ते शिकू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने थोडा सराव पण करूया. चला तर सुरू करूया. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. विभक्ती म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाक्यात नाम किंवा सर्वनाम येतं, बरोबर? तर त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातल्या क्रियापदाशी किंवा दुसऱ्या शब्दांशी काय संबंध आहे हे दाखवण्यासाठी आपण त्या शब्दाच्या रूपात थोडा बदल करतो. बस त्या बदल्यालाच विभक्ती म्हणतात. ही एक सिस्टीम आहे जी शब्दांमध्ये नातं तयार करते आणि वाक्याला अर्थ देते. आणि हे जे बदल होतात ना, ते ज्या चिमुकल्या अक्षरांमुळे किंवा शब्दांमुळे होतात त्यांनाच प्रत्यय म्हणतात. म्हणजे बघा, ही अक्षरं दिसतात छोटी पण शब्दांना जोडून वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्याचं मोठं काम करतात. भारी आहे की नाही? चला तर मग आता विभक्तीची मुख्य हत्यारं बघूया, म्हणजे तिचे प्रकार आणि प्रत्यय. आता जो तक्ता स्क्रीनवर दिसणार आहे ना, तो महाटेट सारख्या परीक्षांसाठी खूप 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 महत्वाचा आहे. तो पाठच करायचा आहे. पण तो प्रॉपर तक्ता बघण्याआधी ही एक खरीखुरी अभ्यासाची वही बघा. हे असा हाताने लिहून अभ्यास करून अनेक जण शिकले आहेत. हा आपल्या व्याकरणाचा पाया आहे असं म्हणलं तरी चालेल. तर बघा, मराठीत एकूण 8 विभक्ती आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. आता प्रथमा आणि संबोधनला बघा, एकवचनात प्रत्यय नाही, पण बाकी सगळ्यांना एकवचनात आणि अनेकवचनात वेगवेगळे प्रत्यय आहेत. हा तक्ता म्हणजे वाक्यरचना समजण्याची जणू काही मास्टर की आहे. हा तुम्हाला तोंडपाठ हवा. 1 मिनिट, इथे द्वितीया आणि चतुर्थीचे प्रत्यय बघा. स ला ते आणि स ला ना ते. हे तर अगदी सेम टू सेम आहेत की. मग वाक्यात कसं ओळखायचं की विभक्ती द्वितीया आहे की चतुर्थी? इथे तर कन्फ्युजन होणारच. खूपच छान प्रश्न आहे आणि खरं सांगू, खूप जणांना इथेच अडचण येते. पण याचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळतं. तो भाग आहे कारकार्थ. आता कारकार्थ म्हणजे काय? तर विभक्तीचा अर्थ किंवा तिचं कार्य. प्रत्यय जरी सारखे असले तरी त्यांचा वाक्यातला अर्थ वेगळा असतो आणि त्या अर्थावरूनच आपण योग्य विभक्ती ओळखू शकतो. ओके, तर कार्यकार्थ म्हणजे काय? तर वाक्यात जे नाम किंवा सर्वनाम आहे ना, त्याचा क्रियापदाशी काय संबंध आहे. म्हणजे तो शब्द वाक्यात नक्की कोणतं काम करतोय, क्रिया करतोय की क्रिया त्याच्यावर घडतीये की तो साधन आहे. हे जे काम आहे ना, तेच कार्यकार्थ सांगतो. आणि मराठीत असे मुख्य 6 कार्यकार्थ आहेत. हे आहेत ते 6 मुख्य कारकार. कर्ता म्हणजे क्रिया करणारा, कर्म ज्याच्यावर क्रिया घडते, करण म्हणजे साधन ज्याच्या मदतीने क्रिया होते, संप्रदान म्हणजे दान किंवा भेट देण्याची क्रिया जिथे कोणाला तरी काहीतरी मिळतं, अपादान म्हणजे एखाद्या गोष्टीपासून वेगळं होणं, दुरावा, आणि अधिकरण म्हणजे क्रियेची जागा किंवा वेळ. आता आपलं सुरुवातीचं वाक्य आठवतंय का? आई चाकूने भाजी कापते. आता इथे भाजी कापण्याची क्रिया कशाने झाली? चाकूने. म्हणजे चाकू हे क्रिया करण्याचं साधन आहे आणि साधन या अर्थालाच आपण करण असं म्हणतो. आणि करण हा तृतीया विभक्तीचा कारकार्थ आहे. म्हणून चाकूने या शब्दात तृतीया विभक्ती आहे. बघा किती सोपं आहे. चला आता तुमची पाळी. आम्ही तर एक उदाहरण दिलं. तुम्ही सुद्धा तृतीया विभक्ती वापरून म्हणजे करण कारकार्थ वापरून एक वाक्य बनवू शकता का? तुमचं उत्तर पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका बघू. वा, आता आपण एका पुढच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या नियमाकडे जाऊया. बरं का, अनेकदा काय होतं, शब्दाला प्रत्यय जोडण्याआधीच त्या शब्दाच्या मूळ रूपात थोडा बदल होतो. याला काय म्हणतात ते पाहूया.
विभक्तीचा कोणताही प्रत्यय शब्दाला लागण्यापूर्वी त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. असं समजा की शब्द नवीन प्रत्यय स्वीकारण्यासाठी स्वतःला थोडंसं बदलून घेतो, तयार होतो. हे बघा इथे मूळ शब्द आहे घोडा, पण त्याला प्रत्यय लावताना आपण घोडास नाही म्हणत, घोड्यास म्हणतो. म्हणजे घोडाचं झालं घोड्या, तसंच पाणीचं झालं पाण्यात, शाळेचं झालं शाळेत. हा जो मधला बदल आहे ना, घोड्या, पाण्या, शाळे, हेच आहे सामान्य रूप. आणि इथेच परीक्षेत खूप जण चुकतात. याचा एक सोपा नियम पाहूया. अने शेवट होणाऱ्या पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप होताना आने शेवट होतो. जसं की खांब या शब्दाला स प्रत्यय लावताना आधी त्याचं सामान्य रूप खांबा होतं आणि मग शब्द बनतो खांबास. तसंच निर्णयचं निर्णयास आणि दोरचं दोरास. लक्षात आलं? चला, आतापर्यंत जे काही शिकलो ते कितपत समजलंय हे तपासायला हवं, नाही का? आता आपण एक छोटासा सराव प्रश्न घेऊया. असेच प्रश्न तुम्हाला महाटॅट परीक्षेत विचारले जाऊ शकतात. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. रामास वनवास मिळाला. यात अधोरेखित शब्द आहे रामास. तर या शब्दात कोणती विभक्ती आहे? चतुर्थी, पंचमी, तृतीया की प्रथमा? थोडा विचार करा. प्रत्यय कोणता आहे आणि कारकार्थ कोणता असू शकतो? ओके, तर याचं बरोबर उत्तर आहे चतुर्थी. आता तुमच्यापैकी काहींना वाटलं असेल की स प्रत्यय आहे म्हणजे द्वितीय असेल. पण इथे थांबा, वाक्याचा अर्थ बघा. वनवास मिळाला. इथे मिळण्याची क्रिया आहे आणि जेव्हा दान देण्याची किंवा काही मिळण्याची क्रिया असते तेव्हा जो स्वीकार करणारा असतो तो संप्रदान असतो. इथे वनवास कोणाला मिळाला? रामाला. म्हणून रामास हे संप्रदान आहे आणि संप्रदान हा चतुर्थीचा कारकार्थ आहे. म्हणून उत्तर आहे चतुर्थी. चला तर आजच्या या भागातले महत्वाचे मुद्दे पटकन पुन्हा एकदा बघूया. पहिलं, विभक्ती प्रत्ययांच्या मदतीने शब्दांना जोडते. दुसरं, विभक्तीचा खरा अर्थ तिच्या कारकार्थावरून ओळखायचा. तिसरं, प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचं सामान्य रूप होतं हे विसरायचं नाही. आणि सर्वात महत्वाचं, परीक्षेसाठी विभक्तीचा तक्ता पाठ असणं खूप गरजेचं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, या सगळ्या विषयाच्या डिटेल नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात आणि सरावासाठी एक मस्त क्विज या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ती नक्की चेक करा. आता आम्हाला सांगा, मराठी व्याकरणातला पुढचा कोणता टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो, ज्यावर आम्ही असाच सोपा व्हिडिओ बनवायला हवा? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आजचा हा अभ्यास जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्यासारख्याच अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, आपल्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.